अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तुमचा दिवस आनंदी जावो, शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींची प्रार्थना करते. तर आपण जो व्हिडिओ बघितला, कालचा जो व्हिडिओ होता, कोजागिरी पौर्णिमेची मांडणी कशी करावी, पूजा घरात आपण कशी करावी आणि त्याच प्रकारे आपण जी पूजा केल्यानंतर पूजेच्या समोर बसून आपल्याला कोणते मंत्र स्तोत्र म्हणायचे आहेत, तर जी पूजा विधी होती ती सांगितलेली आहे. ते साहित्य तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही अवेलेबल करून घ्या. यासाठीच मी पूजा मांडणी टाकलेली होती. कारण कुणाला जर कुबेर महाराजांची मूर्ती किंवा फोटो या गोष्टी घ्यायच्या असतील तर घेण्यासाठी मी टाकले. आता सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण जी पूजा करणार आहोत घरात, पण त्याआधी त्या दिवसभरात किंवा आपल्याला 16 तारखेला कोजागिरी पौर्णिमा चालू होणार आहे. 16 तारखेला रात्री आपण पूजा करणार आहोत 12 वाजता, बरोबर. पण आपल्याला काही गोष्टी अशा करायच्या आहेत, काही उपाय असे करायचे आहेत की आपल्याला वर्षभराचं जे पुण्य प्राप्ती असतं ते देखील आपल्याला मिळायला पाहिजे. जी काही आपण सेवा करत असतो एका वर्षभरामध्ये, थोडी सेवा असो जास्तीची असो काही असो, ती आपल्याला परत मिळण्यासाठी किंवा त्याचं पुण्य फल जे असतं ते आपल्या जवळ राहत नसतं. ते काय कारण आणि कोणत्या चुकीमुळे आपल्या जवळ राहत नाही ते देखील सांगेल मी तुम्हाला. आणि ते पुण्य प्राप्ती जर आपल्याला वापस पाहिजे असेल तर त्यासाठी आपण काय करावं. तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी, तुम्हाला मोठा मुलगा असेल तर मोठ्या मुलाची तुम्हाला म्हणजे स्नान वगैरे झाल्यानंतर, आंघोळ वगैरे त्याचं झाल्यानंतर त्यांना औक्षण करायचं आहे. मोठ्या मुलाला खूप मान दिला जातो त्या दिवशी, लक्षात घ्या. आता तुम्ही बोलाल ताई मोठा मुलगा आहे तर मोठ्याच मुलाला का, लहान मुलगा आहे तर चालेल का, मुलगी मोठी आहे माझी. तर तुमची जर मुलगी मोठी असेल तर मुलीला किंवा मुलगा मोठा असेल तर मुलाला औक्षण करायचंच आहे त्या दिवशी. कारण कोजागिरी पौर्णिमेनंतर येणारी जी पौर्णिमा असते ती असते कार्तिकी पौर्णिमा. जेव्हा कोजागिरीची ही मोठी पौर्णिमा येते त्या दिवशी इंद्रांचा आगमन या पृथ्वी तलावर होत असतं, त्यानंतरच कार्तिक स्वामींचं होत असतं अशी मान्यता आहे. त्यामुळे कार्तिक स्वामी हे मोठा मुलगा होता, त्यांचा मान आहे, त्या प्रकारेच आपल्या घरात जो मोठा मुलगा असेल त्याचं औक्षण त्या दिवशी व्हायलाच पाहिजे. हे तुम्हाला सांगेल, त्याचा मान असतो त्या दिवसाला. त्यानंतर तुम्हाला सांगेल, दिवसभरात तुम्ही औक्षण म्हणजे सकाळी केलं आंघोळ वगैरे केल्यानंतर तरी देखील चालेल, 16 तारखेला संध्याकाळी केलं तरी देखील चालेल, या पद्धतीने करू शकतात. आता पूजा किंवा चंद्राची पूजा कशी करायची ते तुम्हाला सांगेल. तर चंद्राची पूजा आपण करणार आहोत. जे काही दूध आटवलेलं असतं, आपलं आटवलेलं दूध असतं ते आपण एक भांड्यात काढतो, पातेल्यात काढतो आणि ते आपण वरती नेत असतो. टेरिस असो गच्ची असो तिथे नेत असतो. आणि जेव्हा चंद्रदेवता येत असतात, चंद्रदेवतांच्या शलाखा ज्या असतात म्हणजे किरण जे असतात ते दुधात पडत असतात आणि ते साधारण दूध राहत नाही. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जे काही शलाका, जे काही किरण दूध मध्ये पडल्यानंतर ते अमृता समान बनत असतात. ठीक आहे, अमृता समान बनतात आणि जे दूध असतं त्यामधून थोडं छोट्या वाटीत दूध घ्यायचंय आपण आणि ते दूध घेऊन आपल्याला आकाशाकडे म्हणजे चेहरा आकाशाकडे दाखवायचा आहे. माता लक्ष्मी, इंद्रदेव असतील त्यांना, चंद्र असतील त्यांना आणि कुबेर देवता. आता माता लक्ष्मी आणि कुबेर देव म्हणून आपण काय करतो की आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करत असतो सगळे, बरोबर. आता तुम्हाला एक सांगेल मी की इथे इंद्र देव जे असतात, आता त्यांना तर नैवेद्य आपण दाखवणारच आहोत, पण इंद्र देव जे असतात ते देखील पृथ्वी तलावर त्या दिवशी त्यांचा पाय लागत असतो अशी मान्यता आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी. तर तुम्हाला सांगेल, ते दूध दाखवत असताना तुम्हाला इंद्र देवतांना प्रार्थना करायची आहे. आणि इंद्र देव जे असतात ते देवतांमध्ये श्रेष्ठ आहेत सगळ्यांचं. आपण आता पूजा पाठ करत असतो, पूजा पाठ करत असताना जेव्हा आपण जमिनीवर बसतो, आपण प्रत्येक वेळी जमिनीवर बसतो तेव्हा पाणी शिंपडतो का किंवा पाणी सोडतो का किंवा संकल्प करतो का, ह्या बऱ्याचशा छोट्या मोठ्या चुका होत असतात. आणि ह्या जर चुका आपल्याकडनं घडल्या तर त्या चुका घडल्यामुळे आपलं जे पुण्य असतं, जे काही सेवा पृथ्वी तलावर मानव जाती करत असते त्यांचं पुण्य जे असतं ते इंद्रदेव घेऊन जात असतात अशी मान्यता आहे. तर आपल्याला त्या दिवशी
कोजागिरीची पौर्णिमेची रात्र अशी रात्र असते की त्या दिवशी आपण इंद्रदेव स्वतः पृथ्वी तलावर असतात. म्हणून आपण जेव्हा पण दूध दाखवत असतो तेव्हा त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यांना सांगायचंय की हे इंद्रदेवता, माझ्याकडनं काही चूक झाली असेल, काही भूल झाली असेल तर क्षमा करा आणि माझं जे काही वर्षभराचं पुण्य प्राप्ती आहे ते मला वापस करा. हे तुम्ही बोलायचं आहे त्या दिवशी. आणि एक मंत्र मी देईल तुम्हाला, फ्लॅश होईल इथे किंवा मग डिस्क्रिप्शन मध्ये देते, तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. हा मंत्र जप जास्त केला तर अतिउत्तम. तुम्हाला जेवढा जमेल 11 वेळा, 5 वेळा, 7 वेळा या प्रकारे तुम्ही जप करू शकता किंवा म्हणू शकतात. तर इंद्रदेवतांची ही छोटीशी सेवा आहे, ती नक्कीच सगळ्यांनी करा. आणि जे दूध असतं ते आपल्याला घरात आणायचं आहे. छोट्या जे आपण कटोरीत काढणार आहोत, जे दाखवणार आहोत वरती चंद्रदेव असतात त्यांना, इंद्रांना, लक्ष्मी मातेला, कुबेरांना नैवेद्य छोट्या वाटीत दाखवणार आहोत वरती गच्चीवर, ते वेगळं ठेवावं. आणि ते खाली आल्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून देवांना आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे. जसं की पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की ते दूध जे आहे ते आपण या पद्धतीने दिवसभरात म्हणजे ही पूजा करायची आहे, हा मंत्र बोलायचा आहे, इंद्रदेवतांना अशी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्याला आयुष्यभरात सुख समृद्धी नांदेल आणि पैसा नाही तर आपलं पुण्य देखील आपल्याला परत मिळवायची ही संधी राहत असते. म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेची रात्र या दिवशी आपण प्रार्थना केली तर इंद्रदेव आपले पुण्य देखील आपल्याला परत देत असतात. पुण्यरूपी लक्ष्मी मिळणं खूप महत्वाचं आहे. नुसता पैसा म्हणजेच लक्ष्मी नव्हे, धन नव्हे, तर आपण जे काही कार्य करत असतो, आपण जी काही पूजा करत असतो, त्याची जे पुण्य फळ असतं ते आपल्याला वापस मिळणं किंवा ते लक्ष्मी रूपात आपण स्वीकारणं, ते पण खूप महत्वाचं असतं. त्यामुळे त्या दिवशी आणि ही गोष्ट जी मी सांगितली आता किंवा ही जी सेवा बोलली मी आता, ती नक्कीच सगळ्यांनी करायचंय. अगदी 2 शब्द बोलायचे तुम्हाला, पण मनापासून बोला. आणि जे दूध आपण घरात दाखवणार आहोत नैवेद्यामध्ये देवतांना आपल्या जो पाठ मांडणार आहोत, पूजा मांडणी करणार आहोत तिथे, ते दूध मात्र फक्त आपल्या घरातल्यांनी तीर्थ म्हणून म्हणजे घ्यायचं आहे, बाहेरच्या व्यक्तीला देऊ नये. जे उरलेलं तुमचं दुसरं जास्तीचं दूध असेल त्यामधून तुम्ही देऊ शकतात. मात्र आपण टेरिसवर छोट्या वाटीमध्ये काढून तो नैवेद्य आपण 4ही देवतांना दाखवायचा आहे आणि इंद्र देवतांना आपण प्रार्थना करायची आहे. नंतर ते दूध जे असतं ते आपल्या घरातल्या लोकांनीच घ्यावं. अशा प्रकारे तुम्ही हा छोटासा उपाय करून बघा, नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल घडून येतील. चला मग, सांगितलेली माहिती जी ती इथेच थांबवते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत, नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.